उत्कृष्ट आणि पुन्हा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे या. पंचांना तरी दोन्ही कर्णधारांना पंचाकडून काही पूर्व सूचना. फायनलचा सामना आहे 10 मिनिटाचा खेळवण्यात येईल. पहिली चढाई परिवर्तन संघाकडून माणक संत गतीने फर्स्ट चढाई. पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्नात उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी पाय मारून गडी नव्हता, परंतु तितकीच उत्कृष्ट अशी पकड राजे यशवंतनगर. जर्सी क्रमांक 6 राजे यशवंतनगर. आता मात्र परिवर्तन संघात उत्कृष्ट चढाई आणि आता मात्र मला वाटतं या ठिकाणी सुपर हिट होण्यात काही शंकाच नाही. मला सांगितलं होतं विनीत प्रत्येक सामन्यामध्ये रायडरचा एक्का असा ठरलेला आणि तब्बल 4 गडी बाद करून आपल्या संघाला अतिशय सुंदर चपलाईने आपला संघासाठी 4 गडी तो मारून गेला. पहिल्याच चढाईमध्ये सुंदर असं कामगिरी आपल्या संघासाठी. डाय टाकून गडी टाकण्या प्रयत्न, परंतु तेवढाच सप्लायने रायडर सुद्धा आपल्या संघामध्ये सुखरूप पोहोचला. पुन्हा एकदा आता मात्र दोन्ही पाय हातात आणि त्याच्यामुळे सुंदर असं पकड दोन्ही संघ तेवढेच एकावर एक. आणि आता मात्र थर्ड रेड आणि या थर्ड रेड मध्ये आपल्याला विकेट मिळावीच लागेल, नाही तर मग अतिशय चपलाईन अतिशय सुंदर गुण आणि आपल्या ठिकाणी तब्बल 6 गुण डबल सुपर हिट भारताला. मागेच सांगितलं की अतिशय चपलाई आणि चतुर असा आपल्याला दिसत आहे. तर अतिशय सुंदर अशी चढाई शेवटच्या चढाईमध्ये जी दूर मध्ये सर्व खेळाडू घेऊन आला आणि एक अतिशय आणि हा मजबूत बांधायचा असा खेळाडू बोनस मारण्याच्या प्रयत्नात अतिशय चपळतेने चढाई करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेच दक्ष आहेत परिवर्तन संघाचे खेळाडू देखील. बघूया पुन्हा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी आणि आणि विनीत चढाईसाठी परिवर्तन संघाकडून आणि अतिशय सुंदर अशी पकड केलेली आहे आणि गुणांची कमाई केली होती. आणि खेळाडू
ला लागलेला आहे वाटतं मला वाटतं. आणि हा अतिशय चपळ असा हा खेळाडू चढाई करतोय परिवर्तन संघाच्या मैदानामध्ये आणि चढाई करून परत जात यश काही आलेलं नाही. आणि पुन्हा एकदा सुधाकर तांबडा आणि अतिशय चपळतेने गडी बाद करून मला वाटतं परततोय आणि एक गडी निश्चितच बाद केलेला आहे त्याने आणि ह्या 1 गुणांची कमाई केलेली आहे. आणि डू ऑर डाय थर्ड रेड करो या मरोच्या स्थितीमध्ये हा खेळाडू आलेला आहे. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि बोनस प्लस पॉईंट 2 गुणांची कमाई केलेली आहे या खेळाडूने आणि 2 गुण घेऊन गेलेला आहे. काहीशी पिछाडी त्याने भरून काढलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सुधाकर तांबडा चढाई करतोय आपल्या संघासाठी. बोनस मारण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु बोनस काही त्याला मिळाले आहे किंवा नाही ते चढाईनंतर समजेल. पंच अतिशय दक्ष आहेत आणि फर्स्ट टाइम आऊट राजे यशवंतनगर आणि परिवर्तन संघ हा आघाडीवर आहे. 1 लोन त्याने यशवंतनगर संघावर दिलेला होता आणि आता मात्र अतिघाई आणि संकटात नाही तशा परिस्थितीमध्ये गुण दिलेला आहे. आणि हळूहळू काय करत ते आणि सुंदर पकड झालेली आहे. आणि हळूहळू पुनरागमन करताना राजे यशवंतनगरचा संघ एक वेळ मजबूत अशा आघाडीकडे असताना आणि पुन्हा एकदा गुण गमावलाय परिवर्तन संघाने. आणि ही ह्या खेळाडूची खासियत आहे. तो 2 खेळाडूंच्या मधून गॅप काढून बाहेर निघतो आणि त्याने विपुल कुरकुटे आणि 1 गडी टिपलेला आहे. आणि नामात्र गुणांची आघाडी परिवर्तन संघाकडे आहे. पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचे प्रयत्न हा आणि पुन्हा एकदा गुण लूज केलेला आहे तो परिवर्तन संघाने. लगातार गुण लूज करत पिछाडी भरून काढण्यात मदत करत आहेत. आणि हळूहळू जे पिछाडीवर पडलेले होते ते आपली पिछाडी भरून काढताना दिसत आहेत राजे यशवंतनगर संघाचे खेळाडू. आणि सुंदर अशी 2 गुणांची तरी कमाई करेल आणि 2 गुणांची कमाई केलेली आहे विनीताने आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाची आघाडी वाढवलेली आहे. आणि पुन्हा एकदा हा अतिशय चपळ असा खेळाडू जो राजे यशवंतनगर संघासाठी लगातार गुणांची संख्या वाढवतोय आपल्या संघासाठी गुण घेतोय असा हा खेळाडू पुन्हा एकदा खोलवर चढाईसाठी आणि पुन्हा एकदा चकमा देऊन निघालेला आहे. पुन्हा एकदा 1 गुण घेऊन निघालेला आहे. आणि इकडे जाऊन बसत आणि कोचना शेवटची सूचना याच्यानंतर डायरेक्ट टेक्निकल पॉईंट दिलं जाईल. रेड चालू असताना कोणीही बोललं दोन्ही टीमच्या प्लेअरने इन असेल आउट असेल तर टेक्निकल पॉईंट देणार. फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग. दोन्ही संघांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे. आणि हा 3rd रेड घेऊन आलेला आहे. अतिशय आणि 1 पॉईंट कमावलेला आहे तो राजे यशवंतनगर संघाने.
सुंदर अशी चढाई झाली आणि खेळाडू पडला होता, परंतु बॅकअप न दिल्याने त्यांना 1 गुणाची कमाई करता आली आणि विनीत चढाई करतोय परिवर्तन संघासाठी. आणि 1 गुणांची कमाई केलेली आहे विनीत यांनी आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा हा हुकमी एक्का चढाई करतोय परिवर्तन संघाच्या मैदानामध्ये आणि त्याला रोखण्यासाठी परिवर्तन संघाचे हे खेळाडू काय करतात बघूया. पुन्हा एकदा खोलवर चढाईचा प्रयत्न, परंतु तेवढेच दक्ष आहेत आणि ह्यावेळेस बघूया काय करतात. मागच्या 2-3 चढाईमध्ये चकमा देऊन हा निघालेला होता, परंतु ह्यावेळेस मात्र त्याला काय सफलता मिळू दिली नाही आणि मानक चढाईसाठी परिवर्तन संघाकडून आणि मानक भावर संथ अशी चढाई करून पुन्हा आपल्या मैदानामध्ये येतोय. पुन्हा एकदा टाइम आउट घेतलेला आहे. सेकंड हाफ मधला पहिला टाइम आउट राजे यशवंतनगर. खेळ उंचावावा लागेल. पुन्हा एकदा 12 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू वारंवार चढाई करतोय परिवर्तन संघाच्या मैदानामध्ये आणि अतिशय चपळतेने असा चढाई करतोय. बघूया त्यावेळेस काय करतोय. लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु एवढे चपळ आणि दक्ष आहेत परिवर्तन संघाचे खेळाडू आणि ह्यावेळेस मात्र रिकाम्या हाताने पुन्हा त्याला परतावं लागलेलं आहे. आणि मानक भावर चढाई व्हॅलिड केले त्याने टच करून बघूया गुण घेत आहे का माघारी फिरतोय. आणि मानक भावर एवढासा त्याने आज जाण्याचं धारिष्ट दाखवलं नाही आणि रिकाम्या हाताने परतलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्या आणि डू ऑर डायमध्ये आलेला आहे हा खेळाडू. अतिशय चपळतेने मागच्या चढाईमध्ये त्याने गुण घेतलेला होता. बघूया पुन्हा एकदा करोया मरोच्या स्थितीमध्ये आला. खोलवर चढाई लात मारून गडी टिकण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र अतिशय चपळतेने पकड केली आणि बघूया पकड सक्सेस झालेले आहे आणि 1 गुण मिळतोय परिवर्तन संघाला. सुंदर पकड मानक भावर यांनी पकडायला सुरुवात केला होता. परिवर्तन संघ देखील 1 खेळाडूची बदली करतोय. 7 नंबरच्या खेळाडूला बाहेर काढून 1 नंबरच्या खेळाडूला मैदानात उतरवत आहे. थर्ड रेडसाठी मानक भावर गेलेला आहे. बघूया करोया मरोच्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे त्यांना गुण हा घेणंच आहे. आणि सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटाची घोषणा झालेली आहे. मानक भावर यांना गुण घ्यावा लागेल, अन्यथा स्वतःच्या बळी द्यावा लागेल आणि टाईम संपायला लागला आहे, त्यामुळे त्यांना मध्ये घुसून आणि मानक भावर यांची पकड झालेली आहे आणि गुण जातोय तो यशवंतनगर संघाकडे. यशवंतनगर संघाचा हा 22 नंबरची जर्सी परिधान केलेला अतिशय मजबूत पण तेवढीच सुंदर पकड 18 नंबरची जर्सी परिधान केलेला बोरसा यांची आणि पकड यशस्वी केलेली आहे आणि 1 गुण मिळाला आहे परिवर्तन संघाला आणि चढाईसाठी जातोय बोरसा. आणि चढाई त्याने व्हॅलिड केलेली आहे, टच करून मैदानाच्या बाहेर आलेला आहे. बघूया थोडासा खेळ संत करताना दिसतोय परिवर्तन संघ. आणि हा पुन्हा एकदा 12 नंबरची जशी शेवटची 4 मिनिटाची घोषणा झालेली आहे. 12 नंबरची जशी परिधान केलेला असा हा खेळाडू अतिशय चपळ लात मारून गडी टिकण्याचा प्रयत्न आहे. आणि पकड करण्याच्या नादामध्ये 1 पॉईंट दिलेला आहे यशवंतनगर संघाला.
पुन्हा एकदा विनीत संताशी चढाई करतोय. आणि हा चढाई व्हॅलिड करून सामना संपायला शेवटची 3 मिनिटे लास्ट आणि सामना शेवटायला शेवटची 4 मिनिटं आहे आणि ही थर्ड रेडमध्ये विनीत. आणि ह्या रेडमध्ये विनीतला पॉईंट हा घ्यावाच लागेल, अन्यथा आपला बळी द्यावा लागेल. त्यामुळे पॉईंट घेणं हा अनिवार्य आहे. खेळ उंचावावं लागेल, गुण घ्यावा लागेल. आणि मस्त प्रकारचे 2 गुणांची कमाई केलेली आहे विनीतने आपल्या संघासाठी आणि 2 गुणाने आपल्या संघाची गुणसंख्या वाढवलेली आहे आणि थोडासा आघाडीमध्ये वाढ केलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर पकड केलेली आहे परिवर्तन संघाने आणि गोल संख्येमध्ये भर घातलेली आहे. 1 गुणांची भर आणि रेडसाठी जातोय बोरसा. रेड व्हॅलिड करतोय आणि सुपर टॅकल ऑन आहे. सामना संपायला शेवटच्या 2 मिनिटांची घोषणा होत आहे सरपंचाकडून. सरपंच आहेत पवार सर आणि पंच आहेत विनोद तांबडा आणि आणि सेकंड टाइम आउट मला वाटतं परिवर्तन संघ घेतोय. 8 गुणांची आघाडी घेतलेली आहे आणि हा मजबूत बांधायचा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे. पॉलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया. आणि सुंदर पकड केलेली आहे परिवर्तन संघाने. 1 गुणाची कमाई केली आहे आणि बोनस मिळालेला आहे यशवंतनगर संघाला आणि पॉईंट मिळालेला आहे परिवर्तन संघाला आणि ऑल आऊट दिलेला आहे. 1+2 3 पॉईंट. 3 गुणांची कमाई होती परिवर्तन संघ. आणि सामना संपायला शेवटचं मिनिट आहे आणि चांगल्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे आता परिवर्तन संघाने आणि सुंदर पकड केलेला आहे. चवडा उचललेला आहे विपुल कुरकुटे ह्याने आणि गुण कमावलेले आहेत आणि गुण बहाल केला आहे आणि अशा प्रकारे सामना संपला आहे आणि सुंदर असा 11 गुणांनी परिवर्तन संघात तलासरी हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत राजा यशवंतनगर संघाचं कौतुक. दोन्ही संघ अतिशय तुलेबल असे असताना देखील सरतीने लढले, परंतु शेवटी कोणत्या तरी एका संघाला अपयश येते आणि ह्या अंतिम सामन्यामध्ये परिवर्तन संघ तलासरीने बाजी मारलेली आहे. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील खूप खूप कौतुक.